केलात तुम्ही. ऐका, म्हणजे एवढ्या पब्लिक मध्ये माणसं काशीला घेणारे किती? 3. इकडे 2 महिला आणि तुम्ही एक. तुम्ही गेलात. हा, आता हात वर आला बरं का. हा, आता हात वर आला. हा हा, आता पैसे देणार नाही बरं का मी, अजिबात नाही. ऐका, म्हणजे आता तुम्ही हात वर केले. ऐका, कमीत कमी इथं जेवढे लोक गेले असतील ते 15 ते 20 लोक गेले. जेवढे राहिले ते म्हणतील आम्ही कधी जाणार. काळजी करू नका, काळजी करू नका. हे काशीला जाऊन पैसे खर्चून आले, पण त्याच्यापेक्षा पुण्य मी तुम्हाला इथं जास्त देतो, त्याच्यापेक्षा जास्त इथं. ऐका त्याचा महिमा. ज्याला काशीचं पुण्य इथं मिळवायचं आहे त्यानं दुसरं काहीच करायचं नाही. ट्रेनची बुकिंग नाही, विमानाची बुकिंग नाही, काय नाही, अजिबात नाही. गीता म्हणता जाण. ऐका बर का, गीता म्हणता जाण भागीरथी स्नान. लक्षात करा, त्याला भागीरथीचं स्नान पण होतं, मणिकर्णीचं स्नान होतं. नव्हे नव्हे, वाराणसी यात्रा तेने केल्या अपारा. वाराणसी म्हणजे आता कळालं बरं का लोकांना. हे लय मोठा गोळा आहे बरं का. हे काही लोकांना प्रश्न विचारला का नाही, तुम्ही वाराणसीला गेलता का? नाही महाराज. काशीला? हो, काशीला गेलतो. मी एकाला प्रश्न विचारला, बर तुम्ही बनारसला गेलता का? नाही महाराज नाही. काशीला? काशीला गेलतो. बर, अरे हे तिन्ही नाव एकाच नगरीचे आहेत रे. हा, ते कसे नाव आहेत पहा. अमिताभ बच्चनचा पिक्चर खायके पान बनारस वाला. बनारस पण तेच, काशी पण तेच, आणि वाराणसी पण तेच. नाव असणारे अलग अलग. वाराणसी यात्रा तेने केल्या अपारा. लक्षांतरा द्विज भोजने. ज्यानं गीतेचं नाव घेतलं त्याला काशीची एक यात्रा घडली नाही, लक्षानुलक्ष असणाऱ्या यात्रा घडल्या. आणि कोट्यानुकोटी ब्राह्मणाला सुद्धा त्यानं दान केलं. विडाला विडाला. त्याचा पुढे एक महिमा सांगितलेला गीतेचा आणखी. वैकुंठापासूनी जाण तेने बांधिले सदन. वैकुंठापासूनी जाण तेने बांधिले सदन. जन गीतेचं नाव घेतलं त्याचं घर कळंबोली मधलं सोडून द्या. मी काय बोलतो लक्षात घ्या बरं का. जन गीतेचं नाव घेतलं इथलं घर सोडून द्या हो. त्याच्याकरता 1 BHK 2 BHK वैकुंठात बुकिंग झाला. म्हणजे नुसतं गीतेचं नाव घेतल्याच्या नंतर त्याचं घर कुठं? वैकुंठामध्ये सुद्धा त्याचं घर. मग त्याच्याकरता काय म्हणावं लागतं माहिती का? नुसतं आपल्या मुखानं दुसरं काही म्हणायचं नाही, फक्त गीता असणारा शब्द आपल्या मुखानं म्हणायचा. नात्रायला सुंदर असणारा प्रश्न विचारला, सांगा या गीतेचा असणारा महिमा. आमच्या वाचेनं म्हणल्याच्या नंतर काय होईल? अभंगाचं पहिलं चरण. गीता गीता वाचे जय म्हणा. गीता गीता वाचे जय म्हणा. गीता गीता वाचे जय म्हणा. गीता
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमा 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 काही लोकांना प्रश्न असा पडला असेल आता कीर्तन आटपलं बरं का हा अजिबात नाही आता शिकतो सुरुवात झाली अभंगाला आता शिकला लागलो मी काही लोक म्हणतील एवढं गडबड का केले हे मला लय आवडते बरं का काही जणाला हे जे आहे का नाही दोनदाच नशिबात संपलं लग्नात एकदा गेल्यावर एकदा आता हे माझ्याकडे टोळ बघायला येत आपल्याकडे कधी येतो पण मी अजिबात देत नाही कधीच देत हा अजिबात नाही काही महाराज लोक लगेच असा टाकला गळात लगेच तिकडं हा अजिबात नाही कपड्याला डाग पडेल मी देणार नाही हा अजिबात अरे हे शान आहे महाराजाची क्या बात आहे हा हे कुणालाही मिळत नाही कुणालाच मिळत नाही अजिबात नाही याच्याकरता सुद्धा थोडंसं घासावं लागतं पाठांतर करावं लागतं तवा हे हार पडतात काही म्हणतील मग आमच्या मी 700 रुपयाचा घेऊन घालून फिर तिकडच तो अरे हे लोकांनी घातलं पाहिजे आपल्याला बस हो का खरं सांगू का तुम्ही म्हणताल महाराजांनी असं खोटं बोलू नये एकदम खरं सांगतो हे पटका आहे की नाही डोक्याचा हा माझा नाही लोकांनाच घेऊन दिलेला आहे चांदीची अंगठी आहे ही सुद्धा लोकांना दिलेली आहे घड्याळ आहे लोकांना दिलेली आहे शर्ट आहे लोकांना दिलेला आहे धोतर सुद्धा लोकांना दिलेला आहे अरे स्वतःनं तर कोणी कपडे घेईल लोकांना आपला सन्मान करावा याच्याकरता एक काम करायचं गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि कपाळाला गंध लावा तुम्हाला कपडे घेण्याची गरज पडणार नाही जग तुमच्यावर प्रेम करेल फक्त ते वागता तसं आलं पाहिजे हा बस ऐका सुंदर स्वरूपामध्ये चरित्र अनिक मेरू समान वाटिले स्वर्ण ज्यानं गीता आपल्या मुखानं म्हणला का नाही सगळ्यात जर मोठा पर्वत उंच जर कोणता असेल तर कोणता हिमालय बोला सगळ्यात उंच पर्वत मेरू पर्वत हा सगळ्यात उंच असणारा पर्वत मेरू पर्वत नाथराय वर्णन करतात अनेक मेरू समान वाटिले स्वर्ण एक मेरू नाही अनेक मेरू आणि दगडाचे मेरू नाहीत सगळे सोन्याचे मेरू त्यानं आपल्या हातानं वाटले फक्त त्यानं काय केलं माहितीये का आपल्या मुखानं फक्त गीता शब्द वापरला त्याच्यामुळं तेवढे मेरूचे सोनं त्यानं वाटलं एवढ्याला असणारं पुण्य त्याच्या बाबतीमध्ये मिळालं याच्या पुढलं प्रमाण आहे का कोट्यानुकोटी पूजन साधूचे केले एका साधूचं नाही कोट्यानुकोटी साधूचे पूजन त्यानं केलं एवढं पुण्य फक्त एकदा गीता म्हणल्याच्या नंतर प्राप्त होतं फक्त एकदा म्हणणार का तुम्ही गीता म्हणणार ताड बसा थोडं जरा बस हा बस म्हणा गीता शब्द कसा निघाला पाहिजे अटेन्शन नुसता असा हा गीता
थोडा मोठ्यानं आणखी जरा, थोडा मोठ्यानं जरा, हा थोडा जरा. लागली गाडी मोसमला, आता काय अडचण नाही. हा हा हा. गीता 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 गीता. छान छान, टाळ्या वाजवायला. महिमा सांगितला की नामदेव महाराजांनी. गीता गीता वाचे जे म्हणती, नात्रायचं वर्णन करतात, पण गीता गीता ऐसे त्रिवार बोलता, एकदा नाही 3दा फक्त गीतेचं नाव घ्यायचं. पाप जाये तत्वता मोक्ष जोडे, पाप जाय तत्वता. फक्त 3दा जर गीतेचा उल्लेख केला ना, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे, त्या माणसाला मोक्षाची असणारी प्राप्ती होते. एवढा महिमा गीतेचा असणारा, श्रेष्ठ असणारा महिमा आहे. पुढलं प्रमाण ऐका आता. सुंदर असणारा महिमा सांगितलेला आहे. गीतेचे सुव्रत, ए ए शांत शांत एकदम, फक्त अर्धा घंटा आणखी. हा. गीतेचे सुव्रत जासी झाले प्राप्त, शब्द ऐका बर का. गीतेचे सुव्रत जासी झाले प्राप्त, त्याचे पितर मुक्त सहजची झाले. आता इथे एवढे बसलेत, तुम्ही एकूण बसलात. पितरपाठाचा एक महिना असतो का नाही? त्या पितरपाठामध्ये काय करावं लागतं? आपल्या पितराकरता दान धर्म करावं लागतं. काय? गवत असेल, पिंड तयार करायचे, पितराला असणारे ठेवायचे आणि पिंडदान असणार करायचं. लक्ष करा, ज्या मुलाच्या हातानं, ज्या मुलीच्या हातानं, ज्या सुनबाईच्या हातानं आपल्या सासू सासऱ्याची सेवा घडली नाही, लक्ष देऊन ऐका बरं का, कामाचं आहे आपल्या. हा. ज्या मुलाच्या हातानं आपल्या आईवडिलाची सेवा घडली नाही, मुलीच्या हातानं घडली नाही, सुनानं सासू सासऱ्याला किंमत दिली नाही, अवहेलना केली, आणि त्यांना मोक्षाला पोचिती करायचं आहे, त्यांनी फक्त एक काम करायचं, आपल्या मुखानं फक्त गीतेचं वृत्त करायचं. मग आता काही लोक म्हणतील, मग आम्हाला गुरुवारचं माहिती आहे, आम्हाला गुरुवारचं माहिती आहे. मी पण एकदा वाचलं बरं का. कशा करता माहिती का? आता मी पांडव प्रतापाची कथा करतो, शिवपुराणाची करतो, भागवताची करतो, रामायणाची करतो, गरुड पुराणाची करतो. न जाणं म्हणलं, एवढ्या कथेला जर मार्केट जर बंद झालं, लक्ष येते तुम्हाला, जर हे मार्केट बंद झालं तर गुरुवारच्या कथा चालू. ग्रंथ घरी आणला, स्वस्त ग्रंथ आहे, 10-15 रुपयाला, जास्त नाही बरं का, स्वस्त आहे. आणलं ना, वाचायला सुरू केलं. 8 नावाचं नगर, राजाचाच पता लागना, राजाच नेमका कुठला आहे ती. सगळा ग्रंथ वाचला, गावाचं नाव एकच, 8 नावाचं नगर. तिनं उपवास केला, अगोदर घरी काही नव्हतं. मी म्हणलं जमलं गडे आता. तिच्या घरी येऊन सोनं आणून टाकलं. कुण आलं की काय नाही, पनवेल कुण आलं का दादर कुण आलं की काही मिळच लागणार, त्याचा काही अजिबात नाही. अरे, हे व्रत सगळ्यांना माहिती आहे, पण गीतेचं व्रत आहे का? गीतेचं व्रत असं सांगितलेलं आहे 3 स्वरूपामध्ये, आणि हे 3ही स्वरूप आपल्याकरता कामाचे आहेत. इथं एवढे माणसं आहेत ना, पण या 3 स्वरूपामध्ये गीतेचं पूजन प्रत्येकाला करता येतं नाही असं नाही. नंबर 1, ज्याला लिहिता पण येत नाही आणि ज्याला वाचता पण येत नाही, त्याच्याकरता एक गीतेचं व्रत आहे. ऐका लक्ष देऊन, ताड बसा थोडेसे जरा असे. अरे माणसाला जरा दबाव टाकावा लागतो बरं का जरा. हा. कशा करता? घरी माझं कोणीच ऐकत नाही, अजिबात नाही, कोणीच ऐकत नाही घरी. मग मेडिरिंग कुठं चालू येतो माहिती का? बाहेर नाही, फक्त कीर्तनापुरते. बाहेर मारतील ना मला लोक. हा, अजिबात नाही. हा, फक्त कीर्तनापुरते. का? इथला राजा कोण? 10:30 पर्यंत मीच बरं का, दुसरं कोणी नाही. हा हा. ऐका,